नमस्कार मंडळी. तर मला केव्हा व्लॉग बनवायची सवय नाही, पण सगळीच सांगतात छोटा छोटा बनव म्हणून बनवला. सुरुवात केली गणेश चतुर्थीचा पहिला दिवस, गुलाबजाम घेतला आणि सगळ्यांना सरप्राईज द्यायचा ठरवला. आणि सगळ्यात पहिले गेलो देसाई गावला सोनलताईच्या घरी. आचलचा दर्शन झालं पहिलाच आणि आचल फुल खुश. सोनलताई बघा आणि गणपती बाप्पा मस्त. इथं सगळ्यांचा आनंद गगनात मावना असा झालता, कारण अचानक भेट बोला तर माणसाचा विषय झाडी. ताईने मला खाऊ आणला, तिला मी खाऊ दिला आणि मस्त गप्पा चालू झाल्या. सोबत ताईची बहिणीच प्रतीक्षा ताई, अशी सगळी माणसं एक एक करून मला भेटत होती, जाम प्रेम करत होती आणि फुल मजा. ताईची सासू सोनलताईची, माझ्या या स्टुडंट आहेत तिघी पण, सोनलताई, प्रतीक्षा आणि बऱ्याच स्टुडंट आहेत ज्यांनी मला खूप प्रेम केलं आणि मी पण त्यांच्यावर खूप प्रेम करते. तर आणि ही बजरंगदाची बहिणीच मला आमंत्रण देत होती यायचा. असं प्रत्येक जणाचं प्रेम आहे. इथं जेवायला चालू झाला, जाम फोर्स केला तर उपवास इथंच सोरवायला घेतला. बघू शकता बाईंनी पंचपक्वान बनवल्या. तसं मला खास एका दुसऱ्या ठिकाणी पण जायचं होता, पण सुरुवातच मी सोनलताईच्या गणपती बाबाला. ही आहे आमची जतीन दादाची मम्मी आणि देसाईच्या दुसऱ्या स्पॉटला आम्ही भेट दिली आणि ताईच्या घरी माझा जतीन फेवरेट. आणि याची गणपती बाप्पाची मूर्ती बघू शकता, ज्ञानोबाची मूर्ती आहे. तर जाम मस्त फिलिंग वाटत होता. पहिला दिवस बोला तर इथे फॅन्स लोक आपली किरवलीची आणि बाईनी इथं सुद्धा बाईनी फोर्स केला जेवलाच पाहिजे. तर काय प्रत्येकाचा मान ठेवलाच पाहिजे, तशी माझ्या पोटात जाम जागा असतं, मी जाम जेवतो. आणि नंतर गेलो मी आमची धवलारीन मावशी रजना मावशीच्या घरी. तर इथं रजना मावशी सुनस बघा मला प्रसाद देते, तिला अंगोत आवरा द्यावं नको, मी जाम खाल्ले. तर रजना मावशीला झाली खुशी, हो हो हीच ती जिने मला धवला शिकवले. तिची गप्पा, तिचा काय मन लागत नव्हता कारण मी काही खाल्लं नव्हता. नंतर संध्याकाळचे लगेच गेलो मी दिवे गावला चेतन भगत दादाच्या घरी. इथं होता आमचा कार्यक्रम. इथं व्रतीची फुल धमाल पक्का खायला होता, फुल मजा होती आणि सोबत आमचा कार्यक्रम होता. बघू शकता सगळ्यात पहिले गणपती बाप्पाला नमस्कार केला आम्ही. आणि काय बोला आवनी बायचा ना मैदाचा कार्यक्रम असला तर सगळा कार्यक्रमच फिरायचा. तर तुम्हाला पण असा आम्हाला कार्यक्रम द्यायचा असेल तर कॉन्टॅक्ट करा ना, फुल मजा करा ना. कसा वाटला तुम्हाला माझा मिनी ब्लॉग त्या बी सांगा ना. मला काही सवय नाही हो, थोडाफार समजून घ्या.